वेलकम टू रेसिपीज बुक मराठी। ह्या भागामध्ये आपण बनणार आहोत हैदराबादी चिकन कोरमा, एकदम झटपट आणि सुपर टेस्टी रेसिपी। त्यासाठी 1 किलो चिकन धुवून घ्यायचं आहे। त्यानंतर 1 चम्मच इथे आलं लसूण पेस्ट, 1 चम्मच गरम मसाला, 1 चम्मच चिकन मसाला, 1 चम्मच तिखट आणि टेस्ट अकॉर्डिंग यामध्ये 1 चम्मच धनेपूड घालायचं आहे। त्यानंतर टेस्ट अकॉर्डिंग इथे मीठ घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करायचं आहे। त्यापूर्वी आपल्याला इथे 1 कप छान स्वच्छ धुवून कोथिंबीर बारीक बारीक कट करून इथे घालायची आणि हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं। हे आपले मॅरिनेशन आहे। जेवढं छान मॅरिनेशन कोट होईल तेवढंच आपलं कोरमा अगदी बढिया बनेल। आता हे मिश्रण आपल्याला झाकून ठेवायचं आहे कमीत कमी 1 तास। कमीत कमी 1 तास झाकून ठेवायचं किंवा वेळ नसेल तर अर्धा तास ठेवलं तरी पुरे आहे। त्यानंतर गॅसवर एक कुकर ठेवायचं आहे। त्यामध्ये अख्खे खडे मसाले घालायचे। तुमच्या घरी जे अवेलेबल असतील ते घाला। त्यानंतर इथे अर्धा कांदा चॉप करून घालून घ्यायचा आहे आणि परत त्यामध्ये आपल्याला 2 चम्मच हे आलं लसूण पेस्ट घालायची आहे। यामध्ये हिरवी मिरच्यासुद्धा मी पेस्ट केलेल्या आहेत। तर आलं लसूण आणि हिरव्या मिरच्या हे चांगल्या शिजवून घ्यायच्या आणि हे मसाला आपला चांगला शिजला की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आपण जे मॅरिनेशन केलेलं चिकन होतं ते हे मॅरिनेशन केलेलं चिकन मी साधारण 1 तास याला मॅरिनेशनसाठी ठेवलेलं होतं। मॅरिनेशन केलं असलं तर ते लवकर शिजून येतं। 10 ते 15 मिनटामध्ये चिकन आपलं शिजून येतं। तर आता हे चिकन आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व मसाले ऑलरेडी आपण यामध्ये घातलेले आहेत, तरी पण 1 किलो चिकनला एवढे मसाले पुरे नाही, म्हणून थोडं ग्रेव्ही आणि थोडं छान फ्लेवरसाठी म्हणून साईडला चिकन करून घ्यायचं आणि जे मधोमध तेल येतं त्या तेलामध्ये 1 चम्मच तिखट, अगदी थोडीशी हळद, थोडंसं धनिया पावडर आणि त्यानंतर अगदी टेस्ट अकॉर्डिंग थोडंसं मीठ घालून घ्यायचं आणि हे मसाले आपल्या त्या तेलामध्येच घालायचे आणि त्यानंतर 1 चम्मच इथे मी चिकन मसाला घातलेला आहे। एवढीच चिकन मसाला घालायचा, टेस्ट खूप छान येते। त्यानंतर इथे कसुरी मेथी हाताने क्रश करून घालायची आणि हे सर्व मिश्रण आपल्याला परत एकजीव करून घ्यायचं। छान तेलामध्ये आपण जे मसाले घातलेले आहेत ते मसाले मुरायला हवेत, म्हणून याला 1 ते 2 मिनटं छान मस्त फिरवून घ्यायचं। छान याला कोट करून असं गॅसचा फ्लेम हा मीडियमच ठेवायचा आणि त्यानंतर यामध्ये आपण 1 टमाटर बारीक बारीक चॉप करून ठेवायचं आणि अलगद झाकण लावायचं कुकरचं, पूर्णपणे झाकण लावायचं नाही। जो टमाटर आहे तो फक्त थोडा सॉफ्ट व्हायला हवा एवढा आपल्याला त्याला कुक करायचं आहे। त्यानंतर 2 ते 3 मिनटानंतर बघा आपला टमाटर हा सॉफ्ट झालेला आहे। आता परत हे छान मिश्रण एकजीव करून घ्यायचं, म्हणजे टमाटरचा थोडासा फ्लेवर पण त्यामध्ये छान उतरून जातो। कमीत कमी 7 मिनटं छान मीडियम हीटवर परतल्यानंतर चिकन छान असं मिक्स होतं, पूर्ण मसाल्यांमध्ये कोट होऊन जातं। त्यानंतर इथे मी तळलेला कांदा घालत आहे। हा मी आधीच तळून ठेवलेला होता। तुम्ही जेव्हा फोडणी देता तेव्हाही कांदा तळून साईडला करून ठेवू शकता। त्यानंतर 1 ग्लास मी इथे गरम पाणी घालत आहे। हे आधीच मी गरम करून ठेवलं होतं आणि हो, चिकनमध्ये नेहमी गरमच पाणी घालायचं। त्यामुळे काय होतं की आपले चिकन हे लवकर शिजून येतं आणि मसाल्यांचा टेस्ट पण बिघडत नाही आणि तेल पण छान वर येतं। म्हणून आपण 1 ग्लास पाणी घातल्यानंतर इथे 2 हिरव्या मिरच्या अशाच कट करून घालून घ्यायच्या किंवा कट नाही केला तरी चालतं आणि आता कुकरचं झाकण लावून फक्त 1च शिटी काढायची आणि तेही मीडियम हीटवर फक्त 1 शिटीमध्ये आपलं चिकन अगदी 15 ते 20 मिनटामध्ये हे रेडी होऊन जातं। तर बघा आपलं झटपट सुपर टेस्टी हे चिकन कोरमा तयार झालेलं आहे। किती छान दिसतंय आणि चवही अगदी अप्रतिम। तर बघा अगदी गरमागरम सुपर टेस्टी आणि झटपट आपला चिकन कोरमा हा तयार झाला आहे। तर तुम्ही पण नक्की एकदा करून बघा, घरचे सर्व बोटं चाकत खातील। आणि ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्स करून सांगा। त्याचबरोबर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनसुद्धा नक्कीच प्रेस करायची, म्हणजे माझी नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत झटपट पोहोचते। तर चला आता भेटूया पुढल्या रेसिपी।